सो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आजच्या सेशनमध्ये. टाइम मॅनेजमेंट मास्टरिंग युअर शेड्यूल फॉर वेलनेस. सो आपल्याला थोडंसं आपल्या आरोग्यासाठी शेड्यूल बनवायचं काम आज करायचंय. त्यामुळे म्हटलं की पेपर पेन सोबत घेऊन सेशनला आपल्याला बसायचं. तर किती लोक विथ पेपर पेन आहेत चॅटबॉक्समध्ये? पी पी टाईप करतील. पी फॉर पेपर, पी फॉर पेन. येस. ओके, प्रिया मॅडम रेडी आहेत, कितके मॅडम रेडी आहेत, ग्रेट. संजीवनी रेडी आहे, गुड. स्वाती मॅडम रेडी आहेत, वंदना मॅडम रेडी आहेत, आदित्य सर रेडी आहेत, ललिता मॅडम रेडी आहेत, गुड गुड. बाकी जे रेडी नाही आहेत त्यांना किती वेळ लागेल रेडी होण्यासाठी? तर हे सगळे प्रश्न आपण काल तुम्हाला विचारले होते. हे सर्व प्रश्नांना धरून आजचं सेशन राहणार आहे. तर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही का? तुम्ही नेहमी आरोग्यदायी अन्नाऐवजी घाई गडबडीत जंक फूड निवडता का? बरेचदा असं होतं ना की जंक फूड खाण्यात येतं. बरेचदा आपण व्यायामाचे तर म्हणजे व्यायामाचे तर अशी अशी कारणं असतात ना आपल्याकडे. व्यायाम करायला प्रॉब्लेम नाही, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे व्यायामाचे फायदे आहेत, केल्यानंतर एनर्जी वाढते वगैरे बरेचदा. बट आपण रोज नवीन काहीतरी कारण शोधतो. हं? की होऊ शकतं म्हणजे असं, त्यात काही चुकीचं नाहीये, त्याच्यावर आपण मार्ग देखील शोधणार आहोत. काही लोकांना तर इतकी कारणं की म्हणजे माझे बरेचसे क्लायंट सांगतात की हिलिंग ह्युमन मध्ये येण्याआधी जिमची मेंबरशिप दरवर्षी घेतली जायची, बट वापरली जात नव्हती. बट इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने महत्व लक्षात आलं, रेग्युलर, कारण कोच तुमचं फॉलोअप सातत्याने घेत राहतो. इवन मग घाई गडबडीत जंक फूड न निवडता कसे हेल्दी ऑप्शन्स निवडायचे हे एज्युकेशन आपण त्यांना देतो. पण हे तुम्हाला चॅलेंज नक्की असेल. व दिनचर्येमुळे झोपेवर परिणाम होतो, आणि झोप कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्याचबरोबर योग्य नियोजन केल्याने तुमचा खरंच स्ट्रेस कमी होणार आहे. आज आपण खरंच स्ट्रेस फ्री करण्याचं सेशन करणार आहे, इनडायरेक्टली. कारण एकदा टाइम मॅनेज झाला ना, तर स्ट्रेस हा नक्कीच कमी होतो. त्याचबरोबर बरेचदा आपलं आरोग्यच कामाचं कारण बनून मागं राहतं. खरं तर आपण कामावर जाऊ शकतो आपलं आरोग्य चांगल्या असल्यामुळे. खरं आहे का नाही? जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपण कामावर जाण्याची कल्पना पण करू शकत नाही. पण त्याच आरोग्याला आपण कामासाठी काय करतो? बॅक सीटवर टाकून देतो. इव्हन तुमच्या दिवसातल्या 24 तासात तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 1 तास पण, 1 तास तर काढायलाच हवा. काही लोक म्हणतात अर्धा तास काढा. ठीक आहे, मी म्हणेल की अर्धा तास सुरुवातीला ठीक आहे. बट काय प्रॉब्लेम काय? 1 तास काढून जर आपलं शरीर समजा हेल्दी राहणार असेल, मरेपर्यंत आपला भार कोणावर पाडण्याची वेळ आपल्यावर येणार नसेल, तर का नाही काढायचं 1 तास? सुरुवात अर्धा तास ठीक आहे, बट 1 तास पण काढायला हरकत नाहीये. आणि याचबरोबर चांगलं वेळेचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर खरोखरच तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि हे आपण आज शिकणार आहोत. या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न आहेत तर ती पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला आजच्या सेशनमध्ये त्या रिलेटेड पण उत्तरं नक्कीच भेटणार आहेत. सो एका चांगल्या वाक्यापासून सुरुवात करूयात. वेळ आणि आरोग्य या दोन मौल्यवान संपत्ती आहेत, ज्यांना फार कमी लोक ओळखतात व त्याचा योग्य उपयोग करतात. आपण बहुतांश वेळा वेळेचं पण नुकसान करतो व आरोग्याचं देखील करतो. आणि आज आपल्याला वेळेचं नियोजन करून आरोग्यासाठी वेळ द्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या वेळेचं ऍक्च्युली योग्य इन्व्हेस्टमेंट आपण कशी करायची, आरोग्यामध्ये गुंतवणूक कशी करायची, अशा पद्धतीने आपण सेशनला पुढे घेऊन जाणार आहोत. ठीक आहे, चलो. सो पुढे जाण्याआधी मला तुम्हाला काही उदाहरणं दाखवायची, पण ती उदाहरणं सांगण्याआधी
तुमच्यापैकी किती लोक खरोखरच बऱ्याचदा हेल्थसाठी काही ना काही कारणं देता, म्हणजे व्यायामासाठी असतील, ट्रेकिंगसाठी असतील, योगासाठी असतील, जिमसाठी असतील. तर तुमच्यापैकी ज्यांना शक्य आहे चॅटबॉक्समध्ये टाईप करा, आणि ज्यांना अख्खं टाईप करणं शक्य नाही किंवा तुमच्या घरामध्ये कोणतरी असं कारण देत आहे, तर तेही सांगा. येस, सांगा बरं. काही ओके, वंदना मॅडम कारण देतात. चला, पहिले तर वंदना मॅडमला आपण अप्रिशिएट करूयात की एवढ्या सगळ्यांमध्ये कबूल पण केलं त्यांनी की हां, मी कारण देतो. ललिता मॅडम देतात. बा, ठीक. आणि काही लोकांना आपण कन्सिडरच करतो ना, की नाही नाही, हा तर एवढा मोठा बिझी आहे, ह्याला एवढा जॉब आहे, ह्याची एवढी मोठी पोस्ट आहे. आपण काय करतो, आपणच म्हणतो नाही राहू दे. भारती मॅडम म्हणतात कधी कधी होतं. बरं, अजून कोण? 3 जणांनी कबूल तर केलं. संजीवनी पण सांगते माझ्याकडनं पण होतं. मग आता वेळच नाहीये, मग पटकन आपलं जे भेटेल ते खाणं. हं? वेळच नाहीये म्हणून मग जागरण करणं. वेळच नाही म्हणून एक्सरसाइज न करणं. अशा भरपूर वेळा, भरपूर जे आपण एक्सप्लेन केलं ती भरपूर सारी कारणं आपल्या बाबतीत घडतात. आणि सोपं आहे ना सांगायला. तर आता काहींना असं वाटतं की नाही, माझं काम किती मोठं आहे. तर मी तुम्हाला अशी काही उदाहरणं दाखवणार आहे, आणि मग तुम्हीच स्वतः ठरवा की खरंच हे वेळ काढू शकतात, तर आपण काढायला हवा का नाही. तर बघा, ह्यांना तुम्ही ओळखता. या आहेत इंदिरा नुई. शी इज द फॉर्मर सीईओ ऑफ पेप्सिको. बरं, यांचं वय पहा. वय आहे 69. ठीक आहे. ॲट द एज ऑफ 69 ही व्यक्ती, आता ठीक आहे, आता शी इज नॉट इन फॉर्मर सीईओ, मला वाटतं 2018 का 19 मध्ये शी त्यांनी रिझाईन. ओके, मला वाटतं मी थोड्या वेळासाठी बाहेर पडलो होतो. हरकत नाही. सो परत आपण, क्लिअर आहे ना व्हॉइस वगैरे? हां. ओके. सो येस, थँक्यू. सो यांच्या बाबतीत पाहायचं झालं तर आता ही व्यक्ती कोण आहे? एक जगातली सर्वात मोठी कंपनी पेप्सिको, या कंपनीची सीईओ, म्हणजे सर्वात प्रमुख व्यक्ती. आपल्याला समजून घ्यायला हरकत नाही की एवढ्या मोठ्या व्यक्तीला जर का वेळ मिळत असेल, कशासाठी बरं? हेल्थसाठी. बरं, त्या व्यक्तीला पण कुटुंब सांभाळायचं आहे. म्हणजे इंदिरा नोईचं एक खूप चांगलं पुस्तक आहे, आत्मकथा आहे. तुमच्यापैकी कोणी वाचली आहे का? नक्की वाचा. खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये ज्या दिवशी त्या सीईओ बनून येतात आणि घरामध्ये आत एंटर करतात, त्यावेळेस त्यांची सासू त्यांना सांगते, ठीक आहे, चांगलं आहे, पण चप्पल काढल्यासारखं ते सीईओ बाहेर काढ, सीईओचं पद बाहेर काढायचं आणि घरात बाकीत लगेच आपली आपली कामं करायला लागायचं. या पद्धतीने त्यांना देखील घर सांभाळायचंय, बाकी सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत, पण त्यातून त्यांनी हेल्थला वेळ दिलेला आहे, आणि म्हणून ऍट द एज ऑफ 69 सुद्धा त्या खूप फिट आहेत. आणि फार छोटे नाही. आता यातनं बघा, तुम्ही पाहू शकता की वॉक करतात, थोडं माइंडफुलनेस म्हणजे काय असतं की आपण थोडं कॉन्सन्ट्रेट करून आपल्या फूड चॉईसेसवर फोकस केलं पाहिजे. छोट्या छोट्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज करत राहणं, यातून काय शिकायला मिळतं की बिझिएस्ट व्यक्ती देखील वेळ काढू शकतो, ठरवलं तर. दुसरं उदाहरण पाहूयात. ह्यांना भरपूर लोक ओळखतात. असं कोण नाही की जे यांना ओळखत नाही. इंडियन शेफ अँड टीव्ही शोचे होस्ट आहेत. वय 60 आहे. हा, आता यांचं तर कामच असं आहे की म्हणजे नॉर्मली तुम्ही शेफ पाहाल ना, तर शेफ लोक कसं आहे, भरपूर सारे फूड आयटम्सवर त्यांचं हे चाललेलं असतं, तर ते फार कमी शेफ फिट दिसतात तुम्हाला. बट ह्यांचे पण वैशिष्ट्य काय आहे की हे प्राणायामाने दिवसाची सुरुवात करतात, मेडिटेशन करतात, फॅमिली वर्कआउट करतात. ते म्हणजे एकटे व्यायाम नाही करत, फॅमिलीला घेऊन करतात. त्यामुळे काय होतं की एन्जॉयबल होतं, कोलॅबोरेटिव्ह होतं. शिवाय दिवसभरात घरातल्या इतर कामं देखील, आता स्वतःच शेफ आहे, इतर बरेचसे कामांमध्ये ते हेल्प देखील करतात. सो, आणि सर्वात महत्वाचं काय आहे की यांनी सांगितलं माइंडफुल अप्रोच टू इटिंग. बघा, प्रत्येकाचा, स्वतः शेफ आहेत देखील, माइंडफुल म्हणजे काय खातोय याच्यावर आपलं भान आहे, लक्ष आहे.
ठीक आहे. एज 60 मध्ये देखील खूप फिट आहेत, खूप बिझी आहेत. या फॉर्मर एमडी बँकेच्या एज 66, ह्या पण रिटायर्ड झाल्या. न आय थिंक 2018 मध्येच रिटायर्ड झाले, 6 वर्षापूर्वी. त्यांना ऑल्सो ॲट द एज ऑफ 60 त्या खूप फिट आहेत. त्यांचं काय आहे की योगा मेडिटेशन सेशन्स रेग्युलर चालतात. इवन शी बॅलन्स हर डाएट ड्युरिंग ट्रॅव्हल. प्रवासात असताना कारण नाही आहे की नाही नाही मी आता प्रवासात आहे, मग आता काय मला काय मिळालंच नाही. सो ही लोक मोठी आहेत, ही बिझी आहेत, हे सहज कारण देऊ शकतं. आपण सर्वांना सर्व ओळखतो इंडियन इंटरनॅशनल क्रिकेटर ऍट द एज 51. आता क्रिकेट संपलं की मग बरेचदा स्पोर्ट्स संपल्यानंतर भरपूर सारे भरपूर सारे प्लेयर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. बट यांचं असं नाहीये, हे आत्ता देखील रेग्युलरली बॅडमिंटन प्ले करतात. प्रॉपर ह्यांचं बॅलन्स प्रोटीन रिच डाएट फॉलो करतात. इवन आफ्टर पिक करिअर इयर्स लाईफ लॉंग हेल्थ चांगली राहण्यासाठी फिटनेसचं डिसिप्लिन ह्यांनी कायम ठेवलेलं आहे. म्हणून 51 मध्ये पण 51 वाटत नाही. सुंदर पिचाई. आपण सगळेजण आपला दिवस जात नाही गुगल शिवाय. या गुगलचे जे सीईओ आहेत एज 52 आहे. हम्म. आणि टेक जायंट माणूस आहे. बट ह्यांच्या वॉकिंग, ट्रेकिंग, हायकिंग ह्या सवयी खूप जास्त मनापासून हे करतात. आणि वर्क बॅलन्स इतका छान करतात की हे टेकचा हेवी जॉब असला तरी ते वेळ देतात. इव्हन ते निसर्गासोबत जास्त जोडून राहण्यामध्ये बिलीव्ह करतात. जेफ बेझोस अमेझॉनचे फाउंडर, वय 60. मी ही मोठी उदाहरणं का देतोय, कारण आपल्याला वाटतं ना, नाही मी खूप मोठं काहीतरी करतोय माझ्याकडे. म्हणजे आपण स्वतःचा माइंडसेट असा करून ठेवलेला आहे की नाही नाही मी खूप काहीतरी करतोय, मी हेल्थला देऊ नाही शकत वेळ. अरे बाबा, तुमच्यापेक्षा कैक पट मोठं काम ही लोक करतात आहे. मग ही लोक जर वेळ काढू शकतात, आता ही तर जेफ बेझोस काय सांगतात, 8 तास झोपण्याला मी महत्व देतो. मॉर्निंगची मीटिंग बिटिंग हे फोकस करत नाहीत. झोप महत्वाची आहे यांच्यासाठी. वर्कआउट रेग्युलरली करणं, हेल्दी डाएट घेणं, या सगळ्या गोष्टीवर फोकस आहे. कारण त्यांना माहिती आहे की रेस्ट आणि बॅलन्स हे क्रुशियल आहे प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी. आपल्यापैकी बहुतेक लोकांना असं वाटतं का व्यायाम करणं म्हणजे वेळ वाया घालणं. तर मी तुम्हाला एक सजेशन देईल, तुम्ही 2 आठवडे व्यायाम करून बघा. तुम्हाला लक्षात येईल की जे कामं करायला तुम्हाला जास्त वेळ लागत होता ना, ती कामं तुमची लवकर होतील. काय पाहायला गेलं ना तर लोक तासन तास असं स्क्रोलिंग करण्यात वेळ घालवतील, बट व्यायामाला वेळ नाही म्हणणं. आता ह्या पण खूप मोठं एक्झाम्पल झालेत ऍट द एज 60. ह्यांचं तर एज 61 चालू आहे. फाल्गुनी नायर, सी ऑफ नायिका. हम्म. यांचा पण प्रवास असाच आहे की रेग्युलर वॉक, स्ट्रेचिंग, भरपूर हेवी व्यायाम नाही, पण छोटे छोटे व्यायाम करणं, सेल्फ केअर करणं, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं. कारण त्यांना माहिती आहे की व्यायाम केला तरच प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि यांना तर आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. ऍट द एज 74 एका व्यक्तीचं नाही, संपूर्ण देशाचं कार्यभार सांभाळायचा आहे. एवढी मोठी जबाबदारी आहे. पण असा दिवस जात नाही की ज्या दिवशी हे योगा आणि मेडिटेशन करत नाहीत. हं? म्हणजे ब्रिदिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम, इवन सिम्पल अँड न्यूट्रिशियस डाएट प्रॉपर घेणं, ह्याच्यावर यांचा फोकस असतो. सो प्रत्येक व्यक्तीचं जर तुम्ही पाहाल तर त्याच्या लाईफमध्ये त्याला भरपूर रोल आहेत मोठे मोठे आपल्यापेक्षा. बट ते वेळ काढतात आहे. आणि या सर्वांकडे प्रत्येकाकडे 24च तास आहेत. असं नाहीये की त्यांच्यासाठी वेगळं घड्याळ येतं ज्याच्यामध्ये 48 तास असतात. हं? मला सांगा, ही लोक वेळ काढत असतील तर काय करत असतील नेमकं? चला, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. आपण पाहिली, खूप उदाहरणं पाहिली. व्हॉट दे आर डुईंग समथिंग डिफरंट. तुम्हाला काय वाटतं? कोणती अशी गोष्ट असेल त्यांच्याकडे? आपल्यापैकी काही लोक म्हणतील नाही नाही ते टाइम मॅनेजमेंट, ओके तेच तर आपण शिकायला आलोय अजून. अजून काय करत असतील? टाइम मॅनेजमेंट ठीक आहे, तो तर वास्ट टॉपिक आहे. ते तर करायचंच आहे आपल्याला. आणखीन काय करत असतील? गोल, अजून डिसिप्लिन. हा, डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. काय डिसिप्लिन आहे अजून? डेडिकेशन दिले त्यांनी, त्यांनी ठरवलं की हे करायचं म्हणजे करायचं, मग त्याला कुठलीही पळवाट दिलेली नाहीये. कमिटमेंट आपण म्हणू शकतो, कमिटेड आहेत. बरोबर ना? हं?
अजून काय करत असतील? कारण सर्वांकडे आहे तर 24 तासच. हा, मला हेच म्हणायचं होतं. ते कारण नाही देत. एक्सक्यूज नाहीत ना त्यांच्याकडे. त्यांचा एक फॉर्म्युला आहे, नो एक्सक्युजेस. काय? व्हेरी गुड. अजून टार्गेट ओरिएंटेड असतात. येस. कन्सिस्टन्सी असते त्यांची. सातत्य असतं. अजून गुड. खूप छान. आता हे वेळेबाबत नाही, हे आपल्या प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत आहे. वी हॅव टू प्रायोरिटीज. मी तुम्हाला सांगतो, टाइमचा प्रॉब्लेमच नाही. काय? बॅलन्स डाएट असतो म्हणजे हेल्थच्या हिशोबाने काम करतात ते. बट हा प्रॉब्लेम तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या टाइमचा प्रॉब्लेम आहे? टाइमचा प्रॉब्लेम नाहीये. जसं आता आजचं हे सेशन होतं, भरपूर लोकांना लिंक केली होती, पण भरपूर लोकांनी हे सेशन नाही जॉईन केलं का? त्यांना ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाच्या इतर गोष्टी वाटत असतील. सो त्याच्यासाठी त्यांच्या आयुष्यातली प्रायोरिटी दुसरी असू शकते. तर चुकीचं काही नाहीये. काय? असू शकतात, प्रत्येकाच्या प्रायोरिटी वेगवेगळ्या असू शकतात. पण आपण जर पाहायला गेलं तर प्राधान्यक्रम यांनी हा ठरवला ना. ही जी लोक होती, ही जी मंडळी आपण पाहिली, जी आयुष्यात एवढ्या टॉपला गेलेली आहेत, एका शिखरावर पोहोचलेली आहेत, काय, यांच्यासाठी प्रायोरिटी ज्या होत्या त्या कदाचित पहिली हेल्थ होती. किंबहुना ती हेल्थ प्रायोरिटी ठेवल्यामुळेच ते त्या शिखरावर जाऊ शकले. काय? आपल्यापैकी बहुतांश जणांना वाटतं की नाही, पण मी कधीतरी करेल, माझं थोडं हे काम झाल्यावर करेल, हं, माझं अमुक झाल्यावर करेल, तमुक झाल्यावर करेल, असं होत नसतं. तुम्हाला म्हणजे एक मला खूप चांगलं एक वाक्य तुम्हाला इथे सांगायला आवडेल. लाईफ विल नेव्हर कम विथ अ एम्प्टी स्लेट. असं कोरी पाटी कधीच नाही येणार आयुष्यामध्ये. कायम काही ना काही राहणार तुमच्या आयुष्यात. कधी ना कधी काही ना काही राहणार, ज्या कारणासाठी तुम्ही फिटनेसला बॅक सीटवर नेहमी टाकत राहाल, कारण नेहमी देत राहाल. बट तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे प्राधान्यक्रमाची समस्या आहे. प्रायोरिटी सेट न करण्याची समस्या आहे. त्यामुळे पहिली प्रायोरिटी आपल्याला पहिली हेल्थलाच द्यावी लागेल. बघा, जग खूपच बदलतंय. आता मोठे लहानांना हरवत नाहीत, तर वेगवान माणूस कमी वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीचा पराभव करेल. जो टाइम मॅनेजमेंट चालवल्या, जितक्या फास्ट जग बदलतंय ना, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठं व्हायचंय, तिथे पण तुम्हाला हेल्थच साथ देणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही तुमची स्वप्न पूर्ण करायचं, ती पण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमची हेल्थच गरजेची आहे. ठीक आहे, आपण म्हणतो पैसा खूप महत्वाचा आहे, पण पुन्हा मी ते उदाहरण देणारच आहे, पण त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी देखील तुम्हाला हेल्थच खूप महत्वाची राहणार आहे. त्यामुळं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. जो स्पीडमध्ये राहील, टाइमचं मॅनेजमेंट करेल, तो व्यक्ती, जो टाइम मॅनेजमेंट नाही करणार, त्या व्यक्तीपेक्षा नेहमी नेहमी पुढे असेल. श्रीमंत होण्याचा अर्थ आहे पैसा असणे, बरोबर? अत्यंत श्रीमंत होण्याचा अर्थ आहे तो पैसा खर्च करायला वेळ असणे. पण खरा श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे पैसा व वेळ या दोन्हींचा आनंद घेण्यासाठी आरोग्य आहे. म्हणजे फक्त पैसा आहे, श्रीमंत आहे. पैशासोबत वेळ आहे, आपण म्हणू अत्यंत श्रीमंत आहे. पण खरा श्रीमंत कोण आहे? पैसा पण आहे, वेळ पण आहे, आणि उपभोगायला आरोग्यच नाही, त्याला आपण खरा श्रीमंत म्हणू? हं? किती लोकांसाठी हे आय ओपनर होतं? हा, हो, पटतंय. जर आय ओपनर असेल, ई ओ टाईप करा बरं. पटतंय हे? Yes. म्हणून आता वेळ आलेली आहे आरोग्याकडे पुन्हा एकदा. त्याला बॅक सीटवर जर टाकला असेल, तर त्याला घेऊयात आपण फ्रंट सीटवर, आणि त्याला धरून आपण पुन्हा आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करूयात. कारण काय होईल, आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत जर आपण आपल्या स्वप्नांकडे प्रवास सुरू केला, तर कधी काय होईल आरोग्याला, आणि मग सगळं राहील बाजूला. काय? सगळं बाजूला राहील. हं? तो काही उदाहरणे पाहून बघूयात, ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्या बाबतीत काय घडलं. त्याच्यामध्ये बघा, स्टीव्ह जॉब्स आज एवढी मोठी कंपनी उभी केली, ऍपल. आज हे नाही आहेत तरी कंपनी इतकी मोठी होते, वयाच्या फक्त 56 मध्ये गेली. अगेन हे वॉज इन पॅनक्रिएटिक कॅन्सर. एकदा कॅन्सरला लढले ते, त्यावेळेस पण त्यांच्या आयुष्यातला खूप सारा वेळ वाया गेला. ज्यावेळेस ते आजारी पडले होते, त्यातनं बाहेर आले, पण पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी कॅन्सरने अटॅक केला,
हा व्यक्ती नाही राहिला. आज हा व्यक्ती जर जिवंत असता ना, एक अजून 10 वर्ष तरी, तर या व्यक्तीने जगाला इतकं काही दिलं असतं ना, ज्याची तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. पण हा व्यक्ती जाताना म्हटलं की सर्वात महाग जर कुठलं बेड असेल ना, तर ते हॉस्पिटलचं. सर्वात महाग जर कोणतं डाएट असेल ना, आपल्याला वाटतं हे हे एवढं किलो आहे, ते एवढं किलो आहे. तर सर्वात महाग जर काय असेल ना, तर ते गोळ्या वजनावर. आणि तुम्ही विचार करा, आज एवढी संपत्ती आहे, म्हणजे आता नेटवर्थ मी नाही सांगणार, तुम्ही ते गुगल करू शकता. पण ते कारण नसले तरी खूप पैसा त्यांनी असा फ्लो तयार करून ठेवला. पण ते म्हणतात जाताना मी फक्त एकच केलं, की हेल्थला बिलकुल वेळ इन्व्हेस्ट नाही केला. आता ह्या व्यक्तींकडनं आपण शिकायला हवं, तर आजचं सेशन आहे. नाहीतर मग काय, ह्या सेशनचा उपयोग होणार नाही. दुसरी व्यक्ती, राकेश झुंझुनवाला, असं म्हणतात की स्टॉक मार्केटचे इतके बेताज बादशाह म्हणतात त्यांना, की हे जर का अजून 10-15 वर्ष जरी राहिले असते, तर जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जो आहे नेटवर्थमध्ये स्टॉक मार्केटचा, वॉरन बफेट, यांना देखील यांनी मागं टाकलं असतं. कारण पॉवर ऑफ स्टॉक मार्केटमध्ये एक गोष्ट काम करते, त्याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. जेवढी वर्ष तुम्ही त्या पैशाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट थ्रू ग्रो करत राहाल, तेवढे ते पैसे वाढतात. आज वॉरन बफेट हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग चांगल्या पद्धतीने भोगू शकतात. त्याचं कारण आहे, त्यांनी त्यांचं आरोग्य जपलेलं आहे. ही व्यक्ती ज्यावेळेस गेली, त्यावेळेस निमित्त फक्त किडनी फेलियरचं झालं, पण मल्टिपल ऑर्गन फेलियर झाले. ही व्यक्ती देखील जाताना एवढंच म्हटली की सगळं केलं, पण आरोग्यासाठी मी फक्त 1 तास फक्त द्यायला हवा होता. थोडे पैसे कमी कमवले असते, पण जेवढे कमवले असते, काहीतरी 50,000 60,000 करोडची काहीतरी मालमत्ता यांची आहे. पण जेवढे कमवले ते जगता आले असते. अजून एक व्यक्ती, खूप चांगलं काम केलं, राजकारणामध्ये खूप मोठं नाव आहे, आणि अजूनही सांगतात की असे असे पॉलिटिशियन म्हणजे हिरे थे. पुन्हा विचार करा, आज फार कमी वयात गेले. कारण आज तुम्ही बघताय 74 मध्ये मोदी साहेब किती चांगलं नेतृत्व करतात ते. आणि ही व्यक्ती पुन्हा एका कॅन्सरमुळेच गेली, मनोहर पर्रिकर. आता हे बघा, हे किती असे कॉमेडियन आपण पाहिले, म्हणजे हे गेल्यानंतर सगळं जग रडत होतं, पण पुन्हा एका मोठ्या आजाराने गेले. किडनीशी रिलेटेडच प्रॉब्लेम होता, आणि हे सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की आम्ही हेल्थला ना बॅकसीटवर ठेवलं. आम्ही नेहमी कारणं करत गेलो. आम्ही येस, मनोहर पर्रिकर. भरपूर भरपूर कारणं दिली हेल्थच्या बाबतीत. जे तुम्ही देताय ना, तीच सगळी कारणं ही मंडळी देत होते. काय? आज आपल्याला कारणं द्यायचं, न देणारे पण आपण पाहिले, देणाऱ्यांचं काय झालं तेही पाहतोय. ना पुढच्या स्टेस मागचा शहाणा म्हणतात. मग ठरवूयात आपण, हा, की आपण कारणं देणार नाही. बघा, वेळ म्हणजे आयुष्य. हं? आणि वेळ वाया म्हणजे आयुष्य वाया, आणि वेळेचं नियोजन म्हणजे आयुष्याचं नियोजन. त्यामुळे आपल्याला नियोजन तर करावं लागेल. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. लोक टाइम मॅनेजमेंट करतात, मी असं म्हणत नाही की करत नाही. तुमच्यापैकी बहुतेक मंडळी वेळेचं नियोजन करतात. बट त्या वेळेच्या नियोजनामध्ये तुम्ही आरोग्याला वेळ देताय का? आणि जर देत असाल, तर खरोखरच तो योग्य देताय का? म्हणजे फक्त आरोग्याला वेळ देणं म्हणजे व्यायाम करणं हे आरोग्य आहे का? आणि काही खाणं म्हणजे आरोग्य आहे का? विचार करा. काही लोकांचा तर असा समज झालेला, नाही नाही आता काय कमी झोपलं तरी चालतं, एवढे तास झोपायची गरज नाही. बघा, तुमचं आयुष्य आहे, तुम्ही ठरवा. ठीक आहे. सो माणसाच्या सगळ्यात किमती वस्तूची म्हणजे वेळेची चोरी करणाऱ्या चोराला कायदा कधीच पकडत नाही, है ना? तुम्हाला पाहायच्यात का तुमचे वेळेचे चोर कोण कोण आहेत? भेटायचे त्यांना? टाईप करा बरं, किती लोकांना चोर पकडायचा आहे. आपण कायदा शिक्षा करू शकणार नाही. कायदा त्याला शिक्षा देत नाही. ही समस्या आहे. वेळेच्या चोराला कायदा शिक्षा देत नाही. आज आपण आपले वेळेचे चोर पाहूयात. चला, 3 जणांना इथं वेळेच्या चोरांना भेटायचंय. गुड. अशा 4 जणांना भेटायचंय. गुड गुड.
पहिलं आपण काय करूयात, आपण आपल्या एक तासाचं मूल्य काढूयात. सो एक छोटासा होमवर्क आहे. फटाफट तुम्हाला पेपर पेन घेऊन बसायचं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं वेगवेगळं. हं? वेगवेगळ्या लोकांना मी भेटलोय, त्यानुसार मी काढले. इथे पण खूप साऱ्या ग्रुपची लोक आहेत. काही मी फिमेल आहेत, काही मेल आहेत. तो एक तासाचं मूल्य तुमचं तुम्ही काढायचंय. फॉर्म्युला काय? एक्झाम्पल देतोय. समजा महिन्याचा इन्कम तुमचा 30,000 आहे. हं? आणि तुम्ही 8 तास काम करताय आणि असं समजू की 30 दिवस करताय. शक्यतो 30 दिवस कोण करत नाही, पण काही व्यावसायिक असतात, काही नोकरदार असतात. आपल्या आपल्या हिशोबाने काढा. तर एक तासाचं मूल्य किती झालं? 1,000ला आपण 8ने डिवाइड केलं, मूल्य आलं 1,200 रुपये. 60,000 असेल तर मूल्य झालं 250 रुपये. 1,00,000 असेल, पुन्हा 30 दिवस केलं तर 3,333. त्याला 8ने डिवाइड केलं तर मूल्य आलं 416 रुपये. सेम 2,00,000 रुपये इन्कम असेल. आता तुमचं इन्कम लिहा. तुम्ही किती तास काम करता ते लिहा. हं? किती दिवस करता ते ठरवा. मग ते डिवाइड करा तसं. आणि तुमचं मूल्य काढा. मला नका सांगू, तुमच्याकडेच राहू द्या. मला कुणाचंच मूल्य ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मला फक्त पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की ते मूल्य कसं योग्य पद्धतीने वापरायचं. येस, आता गृहिणी असतील तर मग गृहिणी म्हणतील आम्ही काही जॉब करत नाही. पण तुमची जे काही तुम्ही कामं करताय, ती कामं जर तुम्ही कुणाला सांगितली असती बाहेर, हा, तर त्यांनी पगार नक्की घेतला असता. त्याप्रमाणे तुमचं मूल्य खूप आहे, तर ते तुम्ही ग्राह्य धरू शकता. किती पैसे तुम्ही वाचवता. मनी सेव्ह इज मनी अर्न्ड म्हणतात. आज तुम्ही घरात स्वयंपाक करताय, विचार करा स्वयंपाक करायला किती वेळ स्वयंपाक करताय, त्याप्रमाणे एका कुकनी किती पैसे घेतले असते. तुम्ही घरातली जी कामं स्वतःहून करताय, त्यासाठी किती पैसे बाहेर देण्यात आले असते जर बाहेरनं एक व्यक्ती आपण हायर केली असती. याचं काय कनेक्शन मी तुम्हाला सांगतो. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला याचं कनेक्शन लक्षात येईल. ज्यांचं ज्यांचं स्वतःचं मूल्य काढून झालेलं आहे त्यांनी डन असं टाईप करा. मूल्य नाही सांगायचं. मूल्य तुमच्यापाशीच ठेवा. कारण दुसऱ्याचं मूल्य ऐकून कंपॅरिझन होतं, ते आपल्याला इथे करायचं नाही. आपल्याला फक्त समजून घ्यायचंय. त्यामुळे मूल्य काढून झालं असेल तर डन असं टाईप करा. तुमच्या एक तासाचं मूल्य. ओके, केतकी मॅडमचं झालंय. अशोक सरांचं झालंय. रिया मॅडमचं झालंय, रीमा मॅडमचं झालंय, हेमा मॅडमचं झालंय. गुड. भारती मॅडमचं झालंय. गुड. गुड. खूप छान. सो तुम्ही तुमचं मूल्य काढलंय. आता तुमचं हे एक तासाचं मूल्य मोहिनी मॅडमचं झालंय. गुड. आता तुम्ही चेक करा, तुम्ही कुठे कुठे वापरताय. मग ज्या ज्या वेळी तुम्ही हे करताय, ठीक आहे, तुम्ही ठरवा की मला रोजचे 15 मिनिटं, रोजचा अर्धा तास, रोजचा 1 तास किंवा आठवड्यातले हा दिवस मला मनोरंजनासाठी ठेवायचा आहे. पण अननेसेसरी खूप जास्त वेळ जातोय का? तर मग समजा आता उदाहरणार्थ ह्यातले काही सबस्क्रिप्शन मिळतात महिन्याला 200-500 रुपयाला. काही 200, काही 500, याच्या पलीकडे नाही. फार फार तर 100-150 रुपये. आपण काय म्हणतो, नाही मी 100 रुपयाचं सबस्क्रिप्शन घेतलं महिना, आपण 200 रुपयाचं सबस्क्रिप्शन घेतलं महिना, आपण वसूल करायला बसतो. हम्म? आता ते वसूल करायला आपण काय करतो, किंवा इंटरनेट फ्री आहे, काहींचं वायफाय आहे, फ्री आहे, मग वसूल करायला बसतं. पण तुम्ही तुमचं जे मूल्य काढलं, ते मूल्याप्रमाणे जर तुम्ही पकडलं तर तुमचं ठीक आहे. म्हणजे असं नाही की मनोरंजन नाही पाहिजे, पाहिजे ना, त्याचं एक पर्सेंटेज ठेवलंच पाहिजे. बट ते एक्सीड होत आहे का, त्याच्यासाठी पण आपण एक पुढची स्लाइड पाहणार आहोत. तिथे लक्षात येईल तुम्हाला. बट जर तुमचं हे मूल्य वाया चाललेलं आहे, तर मग लक्षात घ्या किती मोठं नुकसान तुम्ही करताय. हम्म? तर तुमचे एक तासाचं मूल्य तुम्ही काढलेलं आहे, पण ते आता चाललंय कुठे ते लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी म्हटलं की हे जे चोर आहेत, आता हे आणखीन नवीन नवीन चोर मी तुम्हाला दाखवलं. म्हणून असं म्हटलंय की माणसाच्या सगळ्यात किमती वस्तूची म्हणजे वेळेची चोरी करणाऱ्या चोराला कायदा कधीच पकडत नाही.
कोणाला पकडायचं मग याला? कायदा पकडत नाही तर ह्या चोराला आपण सर्वांनी पकडायचं ना, आपलं आपण पकडायचं आहे. बरोबर. आता त्यासाठी एक पेपर घ्या आणि त्याच्यामध्ये असा कॉन्ट्रॅक्ट बनवा. ठीक आहे, त्याचे चार भाग करा. ठीक आहे, हे एक्स ऍक्सिस आहे आणि हे वाय ऍक्सिस आहे. तर इथे नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट येईल, एक्स ऍक्सिसला अर्जंट नॉट अर्जंट येईल. फटाफट करा बरं. पेपर घेतला आणि हे झालं की डन टाईप करा. हे लिहून झालं की सगळं. म्हणून म्हटलं होतं ही मीटिंग पेपर पेन सहित बसा. जे असेच बसले त्यांना नाही एवढा फायदा होणार मीटिंगचा. काही जण म्हणतील मला हे माहिती आहे. माहिती सगळंच असतं. आपण ते इम्प्लिमेंट करून रिझल्ट घेणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? पटापट हे बनवा. एक्स ऍक्सिस म्हणजे याला असं आपण जेव्हा अशी लाईन काढतो एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ह्याला क्वाड्रंट म्हणतात. आपण क्वाड्रंट डिझाईन करतोय. अशोक सरांनी केलंय. गुड. हेमा मॅडमनी केलंय. गुड. वंदना मॅडमनी केलंय. गुड. चल. झालं सगळ्यांचं. कोणासाठी थांबायचं असेल तर वेट टाईप करा. ललिता मॅडमने केलंय. थांबायचं असेल तर डब्ल्यू टाईप करा. गुड. कोणाचंच डब्ल्यू आलेलं नाहीये. डनी आलेलं नाहीये. काय समजायचं मी आता? महिने मॅडम डन. गुड. चला. बघा हे चार कॉलम आहेत आणि हे चार कॉलम जर व्यवस्थित समजले. हं? आता जे इम्पॉर्टंट आहे आणि अर्जंट आहे, ही सगळी कामं येतात अर्जन्सी या कॅटेगरीमध्ये. बघा, इम्पॉर्टंट पण आहे, अर्जंट पण आहे. मग ह्याच्यामध्ये काय आलं? आपलं डेली रुटीन. डेली रुटीन मधल्या ज्या ठराविक टास्क आहेत. सकाळी उठतो, उठल्यानंतर समजा आता मला गरम पाणी प्यायची सवय आहे. हं? त्यानंतर मग वॉशरूमला जाणं असेल, ब्रश करणं असेल, आंघोळ करणं असेल, पूजा करणं असेल, हं? नाश्ता करणं असेल, जेवण करणं असेल, डिनर करणं असेल, जे काही तुमचं असेल, हे काय झालं तुमचं डेली रुटीन. मग ह्याच्यामध्ये कोणाचं नोकरीला जाणं असेल, कोणाचे व्यवसाय संबंधितली डेलीची काही कामं असतील, ही तुमची अर्जन्सीची. मुलं असतील तर शाळा, कॉलेज, जे काय आहे, ते काय तुमचं ठरलेलं डेली रुटीन आहे. कोणतं असं बिल आलंय, इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे, बिल पे करायचं आहे, कुठल्या कामाच्या डेडलाईन आहेत ज्या तुम्हाला आजच पूर्ण करायच्या आहेत, त्या त्या दिवशीच पूर्ण करायच्या. तर ते काय झालं? इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे. घरातली काही कामं आहेत. हं? घरातली जी काही तुमची कामं आहेत ठरलेली, ते तुमच्यासाठी म्हणजे आता समजा कोणाला भांडे घासायचे असतील, कोणाला स्वयंपाक करायचा असेल, कोणाला घरातलं काही साफसफाईचं काम असेल, जी काही कामं ठरलेली आहेत तुमचे हाऊस होल्ड ऍक्टिव्हिटी ठरलेले आहेत. हे इम्पॉर्टंट पण आहेत. लहान मुलं आहेत, लहान मुलांना जेवण करणं असेल, अभ्यास घेणं असेल, हे ठरलेल्या गोष्टी आहेत डेलीच्या. कुठला ईमेल आन्सर करणं असेल, व्हॉट्सअपचा मेसेज रिप्लाय करणं, असं सगळ्या मेसेजला रिप्लाय देणं गरजेचं नसतं. पण काही मेसेजेस तुमचं काम, जसं आता आमचं बरंचसं कामच व्हॉट्सअपवर आहे. सो ते आन्सर करणं असेल, इम्पॉर्टंट पण आहे, अर्जंट पण आहे. फोन कॉल्स असतील काही, जे तुम्हाला करणं भागच आहे, तर हे काय इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे. आता ही सगळी एक काम आहे जी इम्पॉर्टंट पण आहेत आणि अर्जंट पण आहेत. ही कॅटेगरी झाली आहे ही सगळी एक कामाची.
आता फटाफट फटाफट काय करा, तुमच्या त्या कॉलम मध्ये तुमची कोणती अशी कामं आहेत जी इम्पॉर्टंट पण आहेत, अर्जंट पण आहेत, लिहून काढा. जेवढे आठवतात तेवढे त्या बॉक्समध्ये लिहून काढा. आणि जमल्यास तर प्रत्येक कामासोबत अंदाजे तुम्हाला किती मिनिट लागतात, ॲव्हरेज हा. जबरदस्ती जास्त पण लिहू नका, कमी पण लिहू नका. फॉर एक्झाम्पल, आंघोळ आहे, जेवण आहे, हे सगळे जे गोष्टी आहेत लिहून घ्या. मला जेवण करायला संपूर्ण दिवसामध्ये अं, मिळून 1 तास लागतो. खरं तर 1च तास लागत असतो, म्हणजे खाण्यासाठी आहे म्हणतो मी. आता काहींना स्वयंपाक करायचा आहे, सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा, सगळा मिळून किती वेळ जातो? जी काही तुमची कामं आहेत तशी कामं लिहा, म्हणजे फिक्स आहेत किती वेळ जातो प्रत्येक कामाचा. फोन कॉल्स असतील काय महत्वाचे, ईमेल रिप्लाय करणं म्हणजे मेसेज रिप्लाय करणं असेल, मुलांचा अभ्यासाचा वेळ असेल, सगळं सगळं इम्पॉर्टंट आणि अर्जंट वाटणारी जी जी कामं आहेत. मग जसं की मला अर्धा तास देवपूजेला लागतो, एक्झाम्पल. तर लिहा, इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे. देवपूजा 30 मिनिटं दररोज. कोणाला ऑफिसला जाण्या येण्यासाठी 1 तास लागत असेल, ऑफिस ट्रॅव्हल 1 तास लिहा. ऑफिसमध्ये 7 तासाचं काम आहे, लिहा. इम्पॉर्टंट पण आहे, अर्जंट पण आहे. लिहून झालं की डन असं टाईप करा. याला वेळ लागू शकतो, आणखीन 1 मिनिट देतो मी तुम्हाला. आणि जर राहिलं की नंतर करा, सेशन नंतर. हॅलो. हा बोला. आता माझं शॉप आहे. मी सकाळी 6:30 वाजता खोलते, रात्री 11:30ला बंद करते. मग आता ह्याच्यामध्ये कसं तुम्ही हे करणार? तर हे इम्पॉर्टंट पण आहे ना, अर्जंट पण आहे. मग तुम्हीच बसता का कंटिन्यू? कोणतरी बसत असेल ना? दुपारी 1-1.5 तास फक्त. नाही नाही, तुम्ही जेवढा वेळ बसता ना तेवढेच हा. तुम्ही टीम पकडा. पण तुमच्या बाबतीत कसं आहे की त्या शॉपमध्ये पण तुम्ही इतर कामं करता ना. हो, ते झालं म्हणजे फोन कॉल वगैरे. हा, मग ते आपण नंतर डिवाइड करू शकतो. बट आता तुम्ही टोटल तुमचं काम लिहा ना. अच्छा, किती आवर्स काम करतो असं? हा मग हा काय काय करतो दिवसभरात असं? हा हा, म्हणजे त्याच्यामध्ये पण तुम्ही कॅटेगराईज करू शकता नंतर. ओके. हा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल नंतर की ते पूर्ण वेळ तुम्ही बसायचं का बंद ठेवायचं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पीक आवर्स, नॉन पीक आवर्स सगळं काढावं लागेल. ते पुढे अच्छा. आहे, सेशनच्या एंडला आहे त्याचं सजेशन. बर. तुम्ही काय ओके. करायचंय, तुमच्या हेल्थसाठी 1 तास काढायचा आहे ह्या सगळ्या ह्याच्यातून. बरोबर. तो शोधायचं काम माझं आहे, बाकी माझं काही काम नाही याच्यामध्ये. ओके. थँक्यू. येस, वेलकम. ज्यांचं झालंय डन असं टाईप करा. ओके, प्रिया मॅडमचं झालं. अजून काहींचं, कारण काही लोक करतच नाहीयेत. अशोक सरांचं झालं. हेमा मॅडमचं झालं. गुड, फॅन्टॅस्टिक. चलो, मोहिनी मॅडमचं पण झालं. आता आपण पुढे बघूयात डिस्ट्रॅक्शन वाली काम, जी बघायला गेलं तर इम्पॉर्टंट नाहीयेत बट अर्जंट वाटतात हा. फरक बघा, हे खरं खरं अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे, महत्वाचं पण आहे, अर्जंट पण आहे. पण आता अशी कामं आहेत जी
तशी इम्पॉर्टंट नाही आहेत, पण अर्जंट आहेत. ज्याच्यामध्ये काय आहेत, आपले डिस्ट्रॅक्शन आहेत. कुठलं नोटिफिकेशन वाचलं, सगळ्यात पहिलं काम करायचं, नोटिफिकेशन सगळे बंद करून टाकायचे. ऑल नोटिफिकेशन शुड बी ऑफ. शिवाय फक्त तुम्हाला महत्वाचा बँकिंगचा मेसेज येतो, SMS चालू ठेवा. आणि जर मेल असेल बँकिंगला कनेक्टेड तर मेलचं चालू ठेवा. आणि जे अनवॉन्टेड मेल आहेत ते सगळे अनसबस्क्राईब करून टाका. अनसबस्क्राईब करू शकता, त्यातनं सगळे मेल थांबतात यायचे. सो नोटिफिकेशन बँक आणि मेलचं, SMS आणि बँकेचं ईमेलचं चालू पाहिजे. सो डिस्ट्रॅक्शन्स कोणते आहेत? नॉट इम्पॉर्टंट गोष्टी, जसं की नोटिफिकेशन्स आहे, कधी कधी ऑफरचे मेसेजेस येत राहतात सारखं. हम्म? ते पण डिस्ट्रॅक्शन आहेत. आपण खूप जास्त विचार करतो का कोणत्या गोष्टीवर, ज्याच्या खरंच आपल्या हातात काहीच नाहीये. हम्म? मग टीव्ही सिरियलचा विचार असेल. इंडियामध्ये 3 गोष्टीचा विचार लोक अननेसेसरी करतात, ज्याचा त्यांच्या हातात पण नाही आणि काही घेणं देणं नाही. जसं की सिरियल रिलेटेड असेल, पॉलिटिक्स रिलेटेड असेल, क्रिकेट रिलेटेड असेल. हम्म? कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, अख्खा भारत विचार करत होता. म्हणजे एक्झाम्पल सांगतोय. सो ह्या ज्या गोष्टी घडतात, ओव्हर थिंकिंग, आता हे झालं बाह्य गोष्टींचं. आपल्या पण आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्याचं आपण फार ओव्हर थिंकिंग करतो. मग तसं होतंय का आपलं, त्याच्यामध्ये खूप वेळ जातोय का? ओव्हर थिंकिंग वाटतं अर्जंट, बट ते खरंच इम्पॉर्टंट नसतं. असे कोणते डिस्ट्रॅक्शन्स आहेत जिथे तुमचा वेळ चाललाय? गॉसिपिंग. गॉसिपिंग अर्जंट वाटतं, कुणीतरी विषय काढतो. तुला माहितीये का झालं, तुला माहितीये का? मग आपण, ते म्हणतात ना, सॉक्रेट्सचा रूल होता. तो पहिला प्रश्न विचारायचा, ही गोष्ट तू जी सांगणार आहे ती खरंच माझ्या कामाची आहे का? समोरचं म्हणायचं नाही. तुला खरोखरच माहिती आहे का ही गोष्ट, खात्री आहे का? तो म्हणायचा नाही. बरं, जरी तुम्हाला सांगितलं मी काय करू शकतो का ह्याच्यामध्ये, तर ते म्हणायचं नाही. मग जी गोष्ट माझ्या कामाची नाही, जी गोष्टीमध्ये मी काय करू शकत नाही, जी गोष्ट खरी आहे का खोटी ही तुलाही माहित नाही, तर ती मी ऐकतोय, याचा अर्थ काय झालं? मी गॉसिप करतो. गॉसिप काय? डिस्ट्रॅक्शन. तुमची कामं राहतात बाजूला आणि तुम्ही डिस्ट्रॅक्शन मध्ये अडकता. सो इट इज नॉट इम्पॉर्टंट, बट इट इज मेनी टाइम्स अर्जंट. सो डिस्ट्रॅक्शन आहे. तुम्ही व्हॉट्सअपचे स्टेटस पाहत बसता, स्टोरी पाहत बसता, डिस्ट्रॅक्शन आहे. अर्जंट आहे का स्टोरी पाहणं? मला खूप लोक म्हणतात तुम्ही मी सरळ सांगतो, मी स्टेटस पाहतच नाही. त्यामुळे आता मला कोण असं, सगळ्यांना माहिती आहे मी पाहत नाही. मग मला कोण विचारत नाही तुम्ही आमचं स्टेटस नाही पाहिलं. डिस्ट्रॅक्शन आहे का? डिस्ट्रॅक्शन. महत्वाचं आहे का? अर्जंट आहे का? बिलकुल नाही. इम्पॉर्टंट आहे का? इम्पॉर्टंट पण नाही. तुम्ही कोणाचंही स्टेटस समजा पाहिलं नाही, काय प्रॉब्लेम होणार आहे का? जी गोष्ट तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे, ती व्यक्ती तुम्हाला पर्सनली मेसेज करू शकते. स्टेटस बघायची गरज आहे का? सो आता डिस्ट्रॅक्शन मधल्या गोष्टी लिहा बरं फटाफट फटाफट. मी तुम्हाला उदाहरणं दिली, तुमचे डिस्ट्रॅक्शन वेगळे असू शकतात हं? तुमच्या डिस्ट्रॅक्शन मध्ये काही माणसं असू शकतात, काही सिच्युएशन्स असू शकतात. लिहा. म्हणजे तुमचा अननेसेसरी खूप वेळ वाया घालवतात. लिहा. ही एक्सरसाइज आपल्याला वारंवार केली पाहिजे. किंबहुना मी म्हणेल की तुम्ही तुमच्या कामाचं जे काय आहे ते लिहिलं आणि नंतर मग तुम्ही तुमचा वेळ चाललाय कसा, 24 तासाचा वेळेचा ट्रॅक केला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊन त्याला हे केलं की याच्यामधला बाबा IU कुठला आहे, IU म्हणजे इम्पॉर्टंट अर्जंटवाला कुठला आहे, NID कुठला आहे,
नॉट इम्पॉर्टंट बट डिस्ट्रॅक्शन, किंवा NIU म्हणा त्याला, नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. असं तुम्ही रोजचे रोज तुमच्या वेळेचं हे डिफाईन करू शकता. आता पुढे आहे नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. आता ह्या गोष्टी तुमच्यासाठी खरं सांगायचं झालं तर अर्जंट बिलकुल नाही आहेत. जरा गेस करा बरं ह्याच्यामध्ये काय असेल. बिलकुल नॉट अर्जंट पण महत्वाचे आहेत, सांगा बरं. गेस करा बरं काय असेल याच्यामध्ये तुमच्यासाठी. तिथे हिंट आली क्वालिटी म्हणून ना. नाही, बिल पे तर अर्जंट आहे ना. डेडलाईन आली बिलाची की अर्जंट आहे. बिल नाही भरलं तर मग समजा वेळेत विजेचं बिल भरलं नाही तर मग गडबड होईल. सो हे अर्जंट नाही बट महत्वाचे आहेत. बिल पे येऊ शकतं तर बिल पेला तुमचं 15 दिवस महिना वेळ बाकी आहे तर. पण शक्यतो आजकाल लोक काय ऑनलाईन आहे, सगळं नोटिफिकेशन येतं भरून टाकतात. नोटिफिकेशन जरी नाही आलं तरी त्या गोष्टींसाठी कॉल वगैरे येतो. क्वालिटीमध्ये काय येणार सांगा बरं, जे नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे बट अर्जंट नाही, काय येईल? कोण गेस करणार? काय अजून डिस्ट्रॅक्शनच लिहित आहे? जसं हे सेशन अटेंड करणं तुमच्यासाठी, तुमच्यासाठी अर्जंट नॉट अर्जंट. आज सेशन नाही अटेंड केलं तर काय फरक पडणार आहे का तुमच्या आयुष्यात? काहीच नाही पडणार. सो इट इज नॉट अर्जंट. पण इम्पॉर्टंट आहे का नाही? सांगा बरं, येस ऑर नो. आजचं सेशन अटेंड करणं तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं क्वालिटी आहे? क्वालिटी वाटत असेल क्यू टाईप करा. वा, गुड. मग तुम्ही असे मग एक्झाम्पल शोधा जे नॉट अर्जंट आहेत बट इम्पॉर्टंट आहेत तुमच्या लाईफमध्ये. जसं की योगा करायचा आहे. अर्जंट आहे का हो? बिलकुल अर्जंट नाही. महत्वाचं आहे का? महत्वाचं आहे. जिमला जायचंय. अर्जंट आहे का? बिलकुल अर्जंट नाही. महत्वाचं आहे का? खूप महत्वाचं आहे. पुस्तक वाचायचं आहे किंवा आणखीन काय स्किल ओरिएंटेड करायचं आहे. जसं आम्ही आता आमच्या क्लायंट्सला सगळ्यांना फूड डायरी दिलेली आहे. फूड डायरी रोज भरली पाहिजे. अर्जंट आहे का? बिलकुल अर्जंट नाही. इम्पॉर्टंट आहे का? इम्पॉर्टंट आहे. भरल्यानंतर आपल्याला रिफ्लेक्शन येतं संपूर्ण दिवसाचं. कॉन्शियसली आपण दुसरा दिवस जगतो. जर्नलिंग, दिवसभरात आपण कितीतरी गोष्टी डोक्यात घेऊन दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतो. झोपताना पण तेच डोक्यात, झोपही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी 5 मिनिटं आपल्या मनातले जे काही विचार आहेत ते कागदावर आले पाहिजेत. त्याच्यामुळे आपलं डोकं हलकं होऊन जातं, ज्याला जर्नलिंग म्हणतात. अर्जंट आहे का बरं? बिलकुल अर्जंट नाही. महत्वाचं आहे का? खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही करून बघा जर्नलिंग. कुठलं तरी स्किल नवीन शिकणं अर्जंट आहे का? बिलकुल अर्जंट नाही. समजा एखाद्याला गाडी चालवता येत नाही, एक्झाम्पल कार चालवता येत नाही. तुम्हाला कार चालवता येत नाही, ह्याच्याने काय फरक पडणार आहे का? काहीच पडणार नाही. बट महत्वाचं आहे का? कार चालवता आलं तर फायदा होईल का? होईल. असं कोणतंही स्किल असेल, XYZ जे काय, जे तुमच्यासाठी वाटतंय की क्वालिटीवालं आहे, अर्जंट नाहीये बट महत्वाचं आहे. सो तुम्हाला वेळ द्यायला हवा. सो आता तुमच्या आयुष्यातले असे क्वालिटी ओरिएंटेड ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या लिहून काढा. चलो मेक इट फास्ट. बरेच लोक काहीच टाईप करत नाहीत सेशनमध्ये. फायदा घेण्यासाठी सेशनमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं. आपण जर काय प्रॅक्टिस नाही केली तर त्याचा फायदा होत नाही. आणि नंतर होत नसतं म्हणजे मी नंतर करेल,
थोड्या वेळाने करेल. हाँ, इंसान का दिमाग सबसे आलसी है. मनुष्य प्राणी मूळतः आळशी स्वभावाचा आहे, म्हणूनच त्याची प्रगती झाली. पण तोच आळस त्याच्या अधोगतीचं कारण देखील ठरतो. सो क्वालिटीमध्ये जर का गोष्टी लिहून झाल्या असतील तर डन असं टाईप करा. अशोक सरांचं झालं. सिक्वेन्स ऑफ वर्क मला समजलं नाही. तुम्ही कामाचं नियोजन करताय म्हणजे दुसऱ्या दिवशीचं. ऑब्व्हियसली नियोजन करणं इकडेच येणार क्वालिटीमध्ये. कारण ते अर्जंट नाही ना. संपूर्ण दिवसाचं नियोजन करणं खरं तर अर्जंट आहे का? पण मला सांगा किती महत्वाचं आहे. जर केलं ना तर किती छान पद्धतीने दिवस जगता येतो. तुम्ही करून पहा. तुमच्या दिवसाचं नियोजन करून जगा बरं दिवस. इतकं सुंदर दिवस जातो ना. तुम्हाला मग तुम्ही जास्त कामं करता खरं सांगायचं तर. ते मी तुम्हाला उदाहरणं देऊन पटवून देणार आहे. एक्झाम्पल आहेत त्याचे पण पुढे. ओके. रीमा मॅडमचं झालं. भारती मॅडमचं झालं. गुड. लास्ट पार्टकडे जाऊ, ज्याला आपण म्हणू नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे काय? वेस्ट. व्हेरी गुड. रमेश सरांचं पण झालं. ह्या गोष्टी कोणत्या आहेत? अर्जंट पण नाहीत आणि महत्वाच्या पण नाहीत. ह्याला आपण म्हणू वेस्ट. टोटल वेस्ट. दुसरं काही नाही. सो या वेस्ट मधल्या गोष्टी कोणत्या आहेत? तुम्हाला नको असलेले फोन कॉल घेणे किंवा त्या फोनवर नको इतका वेळ घालवणे. हं? प्रत्येक फोन वर बोलताना आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण किती महत्वाचं बोलतोय आणि किती असंच टाइमपासवाला बोलतोय. स्क्रोलिंग सर्फिंग करणे. जस्ट आपलं नुसतं मोबाईलवर आपलं चालू आहे. स्क्रोल करणं. अननेसेसरी सर्फिंग करणं. हे काय वेस्ट आहे. भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या त्या वारंवार सांगत राहणे. कधीतरी सांगितलं कुणाला तरी बाबा थोडक्यात सांगितलं असतं. कधी कधी आपल्याला एखाद्याला आपल्याला बद्दल सांगायचं असतं तर थोडक्यात आपण काहीतरी बोललो तर समजू शकतो. बट तेच आपलं रडगाणं समोरचाही वैतागतो. तो म्हणतो नेहमी तेच तेच चालू असतं बाबा याचं. मोबाईलवर गेम खेळणे. कोणतीही अशी गोष्ट तुमच्या ध्येयाच्या विरोधात करणे हे म्हणजे वेस्ट आहे. जे काय तुम्ही तुमच्या आयुष्यात ध्येय ठरवलंय त्याला सोडून तुम्ही जे काय करताय दॅट इज टोटल वेस्ट. सो इट इज नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. आता फटाफट वेस्टवाल्या गोष्टी तुम्ही कोणत्या करत असता दिवसभरामध्ये? फार आठवत नसेल तर आजच्या दिवसात आपण अशा कोणत्या गोष्टी केल्या ज्या वेस्टमध्ये होत्या? आता जी लोक आजच्या मीटिंग मध्ये आले आणि बाहेर पडून दुसरं काहीतरी टाइमपास करतात, आता त्यांना माहित पण नाही ते वेस्टमध्ये काय लिहायचं. पण तुम्ही सगळे आलात, तुम्ही आजची मीटिंग कुठे लिहाल? क्वालिटीमध्ये लिहाल ना. तसं आजची मीटिंग सोडून एंटरटेनमेंटचं तुम्हाला हे ठरवावं लागेल, मापदंड ठरवावं लागेल की तुम्ही 24 तासामध्ये तुमच्या एंटरटेनमेंटला किती मिनिट द्यायला हवे. चला 24 तास नाही काढतायत तर संपूर्ण आठवड्याच्या 168 तासामधले किती तास तुम्ही एंटरटेनमेंटला द्यायला हवेत. 10% जर काढले तर 17 तास होतात. आता ते प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे, कोण अफोर्ड करू शकतं. बट किती एंटरटेनमेंटच्या नावाखाली किती? जसं रील्स पाहतोय, रील्स पहा ना. 5 मिनिटं, 10 मिनिटं. ठरवा दिवसातून 2 वेळा पाहणार. 5-5 मिनिटं झाली, 10 मिनिटं. पण टाइम लावा. मी तर इंस्टाग्रामला लॉकच केलेलं आहे. 5 मिनिटाच्या पुढे ते ब्लॉकच होऊन जातं. मुळात त्याच्यावर आपण एक वेगळं सेशन घेणार आहोत. इथे लोक इंटरेस्टेड आहेत डिजिटल. जे रिट्रीटला आले होते त्यांना त्यांचं झालं डिजिटल डिटॉक्स म्हणून सेशन. किती लोकांना हवं आहे ते सेशन? डीडी टाईप करा. डिजिटल डिटॉक्स. डीडी.
त्याच्यामध्ये आपण सगळं सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे, त्याचे प्रोज कॉन्स, कसं तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता, त्याचा फायदा कसा उचलू शकता. वा वा, खूप छान. 5-6 जणांनी टाकले. Good. तर तुम्ही कनेक्टेड राहा इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपमध्ये. तिथे तुम्हाला या सेशनची लिंक मिळेल जेव्हा पण असेल तेव्हा. येस. आणि हे सेशन्स जे असतात ना, हे वारंवार ऐकत चला. एखादी गोष्ट सतत ऐकली ना, तर मग ते माणसाला थोडंसं प्रवृत्त होतं. कारण कसं असतं, आज तुम्ही ऐकताय, पहिली वेळ ऐकताय, किती समजेल माहित नाही. आता हे आपण घेतोच फार कमी. मला वाटतंय इन्फॉर्मेशन नाईटमध्ये तर पहिली वेळ आलं हे सेशन, टाइम मॅनेजमेंटचं. कारण नवीन वर्ष सुरू होतं. शीतल मॅडमनी सांगितलं काहीतरी असं करू आपण आपल्या कम्युनिटीसाठी की त्यांची वर्षाची सुरुवात एकदम छान नियोजनबद्ध पद्धतीने ते करतील. चलो, तो वेस्ट मधल्या गोष्टी लिहून झाल्या, 4ही गोष्टी लिहिल्या. आता पुढे करायचं काय प्रत्येक ह्याच्यासाठी, हे आपण तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, लिहून झाल्या असतील तर डन टाईप करा. आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊयात. व्हेरी गुड. चलो, खूप छान. सो तुमचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही भरून घेतलेले आहे. जर काही राहिलं असेल भरून घेणं, तर ते तुम्ही मीटिंग नंतर इमिजिएटली करावं. नंतर होत नाही त्या गोष्टी. आता तुम्हाला करायचं काय, ज्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होत्या, अर्जंट होत्या, या शक्यतो डू नाव फॉर्म्युला ठेवायचा. म्हणजे करून टाकायच्या, त्या नंतर करतो म्हणून ठेवायच्या नाही. स्वतःला फक्त एवढंच सांगायचं, नंतरही मलाच करायचंय, आत्ताही मलाच करायचंय. हम्म? करून टाकून कशाला टाळाटाळ करायची. बऱ्याच लोकांना काय होतं, इम्पॉर्टंट अर्जंटला ना टाळाटाळ करतात. करून टाका ते. क्वालिटीवाल्यांचं शेड्यूल कायम ठेवायचं आणि त्यांना देखील ॲज सून ॲज पॉसिबल करायचं. शेड्यूलमध्ये ठेवायचंच क्वालिटीवाल्या गोष्टींना वेळ द्यायचा म्हणजे द्यायचा. डिस्ट्रॅक्शनचं काय करायचं, डेलिगेट करायचं किंवा डिलीट करायचं. जे जे डिस्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही लिहिलं होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला डिस्ट्रॅक्ट वाटतं, कोणाच तरी गळ्यात टाकून द्यायचं, नाहीतर डिलीट. ती गोष्ट आपल्या आयुष्यात ठेवायची नाही. आणि जे वेस्ट करतात गोष्टी, ते इग्नोर करायला चालू करायचे. तर ते आपल्याला कळलं ना ते वेस्ट आहे. हम्म. मग कशाला वेळ घालवायचा तिथं. बरोबर आहे का नाही. किती लोकांना हे जमेल. ज्यांना जमेल त्यांनी आय असं टाईप करा. रमेश सरांना जमेल, हेमा मॅडमला जमेल, अशोक सरांना जमेल, मोहिनी मॅडमला जमेल. गुड. प्रिया मॅडमला जमेल. बाकी जे टाईपच करत नाहीत त्यांना जमणार नाही. भारती मॅडमला जमेल, अन्वित मोहिते यांना जमेल. गुड गुड, खूप छान. व्हेरी गुड. उषा भोसले मॅडमला जमेल. व्हेरी गुड. वंदना मॅडमला जमेल. खूप छान. सो जी प्रश्न विचारली होती, या सर्व प्रश्नांच्या आधी आपण एक पॉइंट बोललो होतो की प्रायोरिटी. जर या प्रायोरिटीवर लक्ष दिलं ना, तर या गोष्टी खरोखरच जमण्यासारख्या आहेत. हम्म? आता हे जे तुमच्या अडचणी आहेत ना, व्यायामाला वेळ मिळत नाही, घाई गडबडीत हे होतं, हे सगळं प्रायोरिटीचा विषय. आता तुम्ही जेव्हा तुम्हाला लक्षात येते की तुम्ही नियोजन करताय, हम्म? आणि जर तुम्ही त्याच्या पुढे वेळ लिहिला असेल ना, तर तुम्हाला लक्षात येईल की सगळं करून पण तुमच्याकडे किती लोकांनी वेळ कॅल्क्युलेट केला होता बरं. त्या सर्वांना 1 तास निघाला का नाही निघाला. व्यायाम करण्यासाठी 1 तास निघतोय का नाही संपूर्ण दिवसामध्ये. चला, अर्धा तास 1 तास किती निघतोय बघा. कोणाकोणाचा निघाला. म्हणजे वेळ राहतोय बाबा माझ्याकडे, 1 तास मी काढूच शकतो व्यायामाला, असं किती लोकांना वाटतंय. वंदना मॅडमला वाटतंय. अजून कोणाला वाटतंय. रमेश सरांना वाटतंय. रीमा मॅडमला वाटतोय. हेमा मॅडमला वाटतंय. व्हेरी गुड. वेळ असतो. आता मी तुम्हाला पुढचा अजून एक एक्झाम्पल दाखवणार आहे. ज्यांचं निघालं नसेल ना आता,
त्या सगळ्यांचा पुढच्या एक्झाम्पलमध्ये तिथे निघेल. बघा हे एक्झाम्पल आहे ना, हे ऍक्च्युली एक्झाम्पल नाही, हा एक्सपेरिमेंट आहे. हं? आणि ह्याच्यावर खूप सारे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. तुम्ही पाहताय ना, इथे हे वेगवेगळे दगड आहेत, हं? आकाराचे, आणि वाळू आहे, रेती आहे. तर एक एक्सपेरिमेंट झाला, त्याच्यामध्ये काय केलं, या भरणीमध्ये आहे ना, काय केलं, सर्वात पहिलं काय केलं, वाळू भरली, आणि मग दगडं भरली, आणि मग मोठी दगडं काय झाली, बाहेर राहिली. बघा, तर हे जी दगड आहेत ही मोठी मोठी, हे म्हणजे काय, आपले अतिशय महत्वाचे असणारे टास्क आहेत. मग हे छोटे आणि मोठ्या टास्कला वेळच नाही. जसं आता हे मोठा दगड आहे ना, हा व्यायामाचा आहे, हा कुठल्या तरी स्किलचा आहे, हं? हा झोपेचा आहे, हं? ह्याला वेळच नाही लोकांना, का माहिती, नियोजन करत नाही. हं? आणि त्यांच्या बाबतीत काय झालं, हे सगळे मोठे अतिशय महत्वाचे दगड बाहेर राहिले, महत्वाची कामं बाजूला राहिली. कारण त्यांच्यासाठी जे डिस्ट्रॅक्शन आणि वेस्ट मधल्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या गोष्टी केल्या काय नाही केल्या काय, त्या पहिलं करून घेतल्या त्यांनी, म्हणजे ती रेती पहिलं भरली. चूक झाली. करायला काय होतं, सगळ्यात पहिले ही मोठी काम. सो एक सवय लावा, आणि त्याचा आपण आजच होमवर्क करू. उद्या तुम्ही अतिशय महत्वाच्या करणारे कोणते 3 टास्क आहेत, आणि सवय रोज लावा. 3 इम्पॉर्टंट टास्क ऑफ अ डे. लिहा बरं, लिहून ठेवा तुमच्या पेपरवर, आणि रोज झोपण्याआधी स्वतःला फक्त एवढंच करायचं. उद्याच्या मी रोज हेच करतो. फक्त 3 कामं कोणती महत्वाची आहेत तेवढे मी म्हणजे माझं टार्गेट असतं त्या दिवसातली ती 3 कामं संपवायची म्हणजे संपवायची. क्वचित असं होतं की 3 पैकी 2 होतात, कधी कधी 3च्या जागी 5 पण होतात, पण मी 3 ठरवतो. 3 करायचे म्हणजे करायचे, म्हणजे ते त्याला काही कारण नाही द्यायचं. सो 3 महत्वाच्या गोष्टीमध्ये तुमच्या, जर समजा आता तुमचा व्यायाम होतच नसेल, तर कदाचित तुम्हाला व्यायामाला त्या 3 महत्वाच्या गोष्टीमध्ये जागा द्यावा लागेल. आता माझ्या बाबतीत ते सवयीचं झालेलं आहे. कधी जर का माझा व्यायामाचं खाडं खूप होतंय, तर मग मी परत त्याला परत आणतो, म्हणजे बॅक सीटवर गेलं ते परत त्याला म्हणायचं, नाही नाही, तू फ्रंट सीटवर आहे बाबा, तू महत्वाचं आहे. जसं आज हे माझं सेशन आहे, आजची मी संपूर्ण दिवसात पीपीटी बनवली, हे माझं अतिशय एक महत्वाचं काम होतं. पण मागच्या काही दिवसांमध्ये माझं थोडंसं जिमला खाडं झालं होतं, तर मी टास्कमध्ये ठेवलं होतं जिम करणार. अजून एक माझा टास्क आहे जो आता माझा राहिलेला आहे, कारण पीपीटी बनवायला खूप वेळ जातो. तर तो टास्क मी मीटिंग झाल्यानंतर कम्प्लीट करणार आहे. पण 3 टास्क करायचे म्हणजे करायचेच, हे आपण ठरवायचं असतं. सो जर जर छोटे छोटे टास्क आपण बाजूला ठेवले किंवा काढूनच टाकले, आता बघा काय झालं, पहिले मोठे दगड बसले, मग ते सगळे छोटे दगड बसले, आणि मग शेवटी वाळू बसली, आणि ती भरणी बसली बघा व्यवस्थित, झाकण लागलं त्या भरणीचं, कुठलीही गोष्ट बाहेर राहिली नाही. सो तुमच्या आयुष्यामध्ये पण आहे ना, कोणत्याही क्षणी आपण जे सर्वात महत्वाचे आहे ना ते करू शकतो, हा विश्वास ठेवा फक्त स्वतः. फक्त सर्वात महत्वाचे काय आहे ना, हे प्राधान्य क्रमावरच ठरते, प्रायोरिटीजवरच ठरते. आपण व्यायामाला प्राधान्य क्रमच दिलेला नाहीये. आपण चांगलं खाण्यासाठी, हेल्दी, लोक म्हणतात नाही ते तुमचं डाएट वगैरे करायला वेळ नाही. ठीक आहे, मग गोळ्या औषधं खायला वेळ काढा, काही प्रॉब्लेम नाही. परफॉर्मन्स कमी करायला वेळ काढा. आजार लवकर मागवा तुमच्या आयुष्यात. नुकसान कुणाचं आहे? तुम्ही नाही म्हणताय, माझा लॉस आहे का तुमचा लॉस आहे? माझा छोटा लॉस आहे, एकदम छोटासा. बट तुमचा लॉस सगळ्यात मोठा आहे, तो नाही झाला पाहिजे, यासाठी आजचं सेशन आहे. अजून एक रूल आहे, 80-20चा रूल, भरपूर वेळा ऐकला असेल तुम्ही, पॅरेटोज प्रिन्सिपल म्हणतात त्याला. हा इथे पण लागू होतो. आपल्या दिवसभरामध्ये अशी काही कामं असतात जे आपल्याला 80% परिणाम देतात, वेळ मात्र 20% घेतात. आणि अशी काही कामं असतात जे मात्र वेळ आपला 80% खातात आणि 20% परिणाम देतात. आता ही कामं आपल्याला शोधून काढावं लागतील, आणि ही काढण्यासाठी तुम्हाला तुम्ही जी काही कामं करताय ती लिहून ठेवावं लागतील. मग तुम्हाला लक्षात येईल की माझ्या आयुष्यात अशी कामं आहेत बाबा, जी केल्यानंतर, जसं मी व्यायाम ज्या दिवशी करतो त्या दिवशी मी इतका प्रोडक्टिव्ह राहतो, भरपूर भारी काम करू शकतो. एक्झाम्पल, तर मग ते कुठे येईल बरं? ते 80-20 मध्ये कुठे येईल? दिसताना ते दिसेल काय, 20% वेळ घेणारं काम आहे, पण त्याचा परिणाम 80%. तो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 80% परिणाम देतात, पण वेळ तुमचा 20% घेतात, त्या तुम्ही पहिलं करायला हव्यात.
आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमचा 80% वेळ घेतात आणि 20% परिणाम देतात, त्या तुम्ही नाही केल्या तरी चालतील. समझ में आ रहा है या नहीं आ रहा है? 80-20, 80-20 सगळीकडेच लागू होतं. आपल्याला ते हेल्थच्या हिशोबाने लावायचं. तुम्ही तुमच्या डाएटच्या प्लेटमध्ये 80% गोष्टी अशा ठेवायला पाहिजे, म्हणजे 20% गोष्टी अशा ठेवायला पाहिजेत ज्याच्याने तुमचं 80% पोट भरतं. त्याच्यावर फोकस असला पाहिजे. आणि त्या 80% गोष्टी काढून टाका ज्यांना तुम्हाला फक्त 20% न्यूट्रिशन मिळतं. समजतं? त्या फक्त चवीपुरत्या खा. त्याला 20% मध्ये आणा. असं जर करता आलं ना, तर डाएट पण इझी झालं. आता हे डिटेलमध्ये शिकायचं असेल ना, तर तुम्हाला फूड सटायटी ह्या सगळ्या गोष्टी 17, 18, 19 तारखेला प्रोग्राम होणार आहे, ऑनलाईन बॉडी सेट वर्कशॉप. 10,000 रुपयापेक्षा जास्त त्याची फी आहे. तर तो प्रोग्राम मात्र 299 मध्ये आपण ऑनलाईन घेतो. किती लोक आहेत जो प्रोग्राम तो अटेंड करणार आहेत? त्यांनी ए टाईप करा. मात्र 299 रुपये फी आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर काही 66 रेसिपीज पण मिळणार आहेत तुम्हाला. आणि मी तर म्हणेन तुम्ही एकट्याला काय अटेंड करू, तुमच्यासोबत अजून भरपूर सारी क्लॅरिटी पण येईल. Yes, अशोक सर अटेंड करणार आहे. त्यामध्ये सचायटी, फूड, डायबिटीज, भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल रात्री 7:30 ते 9 वगैरे असे सेशन आहेत. सोलंकी मॅडम करणार आहेत. ओके, गुड. ऑलरेडी किती लोकांनी पूर्वी तो प्रोग्राम केलेला आहे त्यांनी BRW टाईप करा. बॉडी रिसेट वर्कशॉप. रमेश सर करणार आहेत. गुड. त्याला परचेस करायला तुम्हाला आपल्या ऍपमधनच परचेस करावं लागतं, किंवा मग शीतल मॅडमला. ओके, भारती मॅडम करणार आहेत. गुड. सो आता इथून पुढे कधीच म्हणायचे नाही काय, मला व्यायाम करण्यासाठी वेळ नाही, असं तुम्ही इथून पुढे कधीच म्हणायचं नाही. हं? है का नाही? उलट काय, की मी फिटनेस सॉरी मी फिटनेससाठी नेहमी अवेलेबल असतो. बरोबर आहे का नाही? म्हणा बरं. मी फिटनेससाठी नेहमी अवेलेबल असतो, टाईप करा बरं चॅट बॉक्समध्ये. येस म्हणू नका, चॅट बॉक्समध्ये टाईप करा. किंवा तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्ही जर आमच्या कुठल्या, शीतल मॅडम प्लीज थोड्या वेळासाठी व्हॉट्सअप ग्रुपच्या सेटिंग्स चेंज करा. आता नेहमी म्हणण्यापेक्षा, किंवा मी फिटनेससाठी नेहमी मी दररोज 1 तास वेळ देतो, तुम्ही अजून थोडं त्या वाक्याला चांगलं करा. येस, आय एम डुईंग योगा रेग्युलरली. व्हेरी गुड. तुम्ही व्हॉट्सअप, तुम्हाला जे वाटतं, मी तुम्हाला उदाहरणं दिली. तुम्ही, मला वाटतंय तुम्ही जर अर्धा तास काढू शकता, अर्धा तास म्हणा, मी नियमित व्यायाम. येस, मैं फिटनेस के लिए हमेशा अवेलेबल. व्हेरी गुड. तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुपवर टाईप करा, ज्या तुमच्या कुठल्या ग्रुपमध्ये आहात, की मी नियमित व्यायाम करतो, किंवा मी अर्धा 1 तास दररोज व्यायामाला काढतो, जे तुम्हाला वाटतंय. कारण जेव्हा तुम्ही हे टाईप करता ना, तेव्हा तुम्ही आता युनिव्हर्समध्ये सोडून दिलं हे वाक्य, तर तुम्हाला वेळ पण नक्कीच मिळणार आहे. एक छोटासा व्हिडिओ देतो मी तुम्हाला, दाखवतो का हे गरजेचं आहे. व्हेरी गुड. 2 वेगवेगळ्या केसेस दाखवले तिथे.
दिसतोय ना तुम्हाला व्हिडिओ सर्वांना? दिसत असेल तर येस टाईप करा. आणि तुमच्या आयुष्यातले शेवटचे 10 वर्ष, ओके गुड, विथ एक्सरसाइज विदाउट एक्सरसाइज कसे असतील हे स्वतःला पहा हा तिथं. मी ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहिला ना, आणि हे कॅनेडियन गव्हर्नमेंटने चालू केलंय प्रत्येकाला पटवायला का व्यायाम महत्वाचा आहे. मी जेव्हा पाहिलं ना, मला तर मी तर तसं मी रेग्युलर व्यायाम करतोच आहे, बट तरी देखील मला खाडं करायला नको वाटतं, कारण इतकं वाईट. What will your last 10 years look like? Will you be quick enough for a game of tag with सायकल चालवायचंय का व्हीलचेअरवर बसायचं? your grandchild? Strong enough to embrace every moment? तुम्ही हा सीन पहा. इथे वेगवेगळे स्पोर्ट्सचे सगळे हे दाखवलेत आणि इकडे काय दाखवलेत, वेगवेगळ्या गोळ्या दाखवल्यात. हम्म? ठीक आहे, हे दिसत नाही, खूप बारीक आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. Embrace every moment. इथे पण पहा, सूप वगैरे. You grow old with vitality or get old बघा इथे प्रॉपर उभं राहिलंय, बॉडी पॉस्चर चांगला आहे, टाय वगैरे पण घालू शकतोय, आणि इथे मात्र बसता देखील येत नाही. with disease. इथे टाय टाईट केली जाते आणि इथे मात्र म्हणजे श्वास घ्यायला वगैरे. ते घड्याळ लावलंय मस्त भारीतलं, आणि ते आपला हॉस्पिटलचा टॅग आहे. It's time to decide. तो डिसिजन घ्यायची वेळ आहे. अजून कोणी टाईप केलं नसेल, नाही मला काही जमणार नाही बाबा व्यायाम करणं वगैरे, अजून काही वाटत असेल तुम्हाला, हं, तर मला वाटतं ह्या व्हिडिओमुळे नक्कीच तुम्ही टाईप करा. सो ज्या लोकांना असे वाटते की त्यांच्याकडे व्यायामासाठी वेळ नाही, त्यांना कधीतरी आजारासाठी वेळ काढावा लागेल. त्यामुळे ही वेळ तुमच्या आयुष्यात येऊ नये. आता आपण भेटणार आहोत सर्वात मोठा टाइम किलर कोण आहे त्याला. ठीक आहे, तो सर्वात मोठा टाइम किलर कोण आहे सांगा बरं. सेशन संपलं नाही ना, आता महत्वाचं टाइम किलरला भेटणार नाही, काही लोक बाहेर पडायला लागले, मे बी डेटा संपला असेल. चलो कोई बात नाही. येस, कोण आहे सर्वात मोठा टाइम किलर? हु इज द बिगेस्ट टाइम किलर? मोबाईल. अजून कोण सर्वात जास्त वेळ घालवतो वाया सांगा. वंदना मॅडम मोबाईल म्हणतात, अजून कुठलं उत्तर? मोबाईल नाहीये, मी सांगतो तुम्हाला. ओव्हर थिंकिंग, ओके. अजून ओव्हर थिंकिंग ही नाहीये. फक्त वंदन मॅडमच उत्तर देणार आहेत का, बाकीचे झोपले का? आजचं सेशन हे क्यू क्वाड्रंट मध्ये आहे, क्वालिटीमध्ये आहे, त्यामुळे इथे इन्व्हॉल्वमेंट द्या तुमची. ठीक आहे, चला सर्वात मोठा टाइम किलर, आपल्या मनाची वाईट मनस्थिती, बॅड मूड. माझा मूड खराब आहे असं ज्या ज्यावेळी तुम्ही म्हणता आणि पुढे जे काही करता, मग ते आलं तुमचं मोबाईल वापरणं, ओव्हर थिंकिंग करणं, झोपून राहणं. हं? तर तुमचा बॅड मूड कशामुळे बॅड झालाय माहित नाही, पण त्यानंतर तुम्ही वाईट निर्णय, वेळ वाया घालवणे, नातेसंबंध खराब करणे, कामाची क्वालिटी खराब करणे, याचे सर्व वाईट परिणाम करणे, प्रचंड चिडचिड, वैताग, राग, हे सगळं तुम्ही करता कधी? मूड खराब झाल्यानंतर.
तो आता आपला मूड आपल्या हातात पाहिजे. मी ह्याच्यावर ऑलरेडी हॅपी हॉर्मोन सेशन घेतलेलं आहे, बरोबर. ज्यांचं झालं नसेल ते परत जेव्हा असेल तेव्हा अटेंड करा. हं? तर तुम्हाला तुमचा मूड लिफ्ट करायचा आहे. आता माझा मूड कशाने लिफ्ट होतो हे आपलं आपल्याला माहिती पाहिजे. फटाफट काय करा, किमान 3 आणि जास्तीत जास्त 5 गोष्टी लिहून काढा, जे केल्यानंतर तुमचा मूड लिफ्ट होतो. एखादं गाणं रेडी ठेवा, ती प्लेलिस्ट मोबाईलमध्ये, ती गाणी लावा. कोणाला गाणं वाजवल्यावर होतो, कोणाचा मूड खराब होऊ शकतो. म्हणजे असं होऊच शकत नाही की मूड खराब होतो. कोणाला कुठल्या प्रिय व्यक्तीशी बोलल्यानंतर मूड अप होतो, तुम्ही त्यांचं नाव लिहा. कोणाला कुठल्या तरी कॉमेडी पाहिल्यानंतर, जसं महाराष्ट्राची कपिल शर्माचा शो 10 मिनिटं पाहिला, आता तो अथर्व सुद्धा मी खूप चांगले रील्स बनवतो, तो पण खूप छान हसवतो. हं? तर तुम्हाला वाटतं की बाबा मला असं काहीतरी पाहिल्यानंतर माझा मूड अप होतो, काही खाल्ल्यानंतर मूड अप होत असेल, तसं तर मूड आणि खाण्याचा संबंध नाही ठेवायला पाहिजे. बट त्यातल्या त्यात जर तुम्हाला कधीतरी मूड डाऊन होऊन कॉर्टिसॉल वाढवण्यापेक्षा कधीतरी मग काहीतरी खाल्लं तर ते योग्य राहील. हा, पण जास्त त्याला मी प्रिफर करणार नाही. बट कोणाला कुठल्या तरी धार्मिक स्थळी जाऊन आल्यानंतर मूड अप होतो, कुठल्या तरी मंदिरात जाऊन आल्यानंतर भारी वाटतं, माहित नाही. तुम्ही कोणाला मसाज घेतल्यानंतर चांगलं वाटतं, कोणाला पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर चांगलं वाटतं, जे काय वाटतंय तुम्ही तुमचे मूड लिफ्टर शोधा. पटापट 3 गोष्टी लिहा. ज्यांना 3 लिहिल्या 3 टाईप करा, 5 लिहिल्या 5 टाईप करा, 2 लिहिल्या 2 टाईप करा, एक सापडली 1 टाईप करा. आणि तुमच्या ओळखीच्या माणसाला, ज्याला तुमच्या मूड खराब झाल्यानंतर सगळं सहन करावं लागतं, त्याला पहिलं सांगून ठेवा, माझा मूड खराब असला की हे गोष्टी लक्षात ठेव. ही लिस्ट त्याच्याकडे पाहिजे पहिलं तर. म्हणजे तुम्ही खराब मूडमध्ये राहणार नाही आणि सर्वात जास्त तुमचं वेळेचं नुकसान होणार नाही. हं? चलो फटाफट फटाफट टाईप करा, 1 2 3 किती सापडले तुम्हाला तुमचे मूड लिफ्टर्स. काहींना फ्रेग्नेन्स असतात काही चांगले, म्हणजे ऍक्च्युली ते तर एक थेरपी पण आहे. हं? त्याच्याने मूड ऑफ लिफ्ट होतो. तुमचे तुमचे मूड लिफ्टर्स तुम्हाला शोधायच्यात. अरे बापरे, अशोक सरांना 7 सापडले. क्या बात आहे. हे जाय शॉमी कोण आहे माहित नाही, M2003J15SC. तुमचं नाव समजत नाही सर. शीतल मॅडम, इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपची लिंक पण द्यायचे. भारती मॅडमला 4 सापडले. वा वा. मूड लिफ्टर्स. आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे हे मूड लिफ्टर्स पाठवून द्या. त्याच्यामुळे आपला मूड खराब होतो ना, हे आपलं आपल्याला माहिती पाहिजे. So आता गरज आहे तुमच्या टाइमला ऑडिट करण्याची. ठीक आहे. सो आपण काय करूया त्यासाठी, आपला बॉडी रिसेट वर्कशॉप जो कोण लाईव्ह अटेंड करेल, नुसतंच ऍडमिशन घेईल असं नाही. अरे बापरे, रीमा मॅडमला 8 गोष्टी सापडल्या, खूप छान. तर इथे इन्फॉर्मेशन नाईटच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ऍड होऊ शकता. अशा इन्फॉर्मेशन नाईट्स तुमच्या इतर मित्रांनी, नातेवाईकांनी अटेंड कराव्या असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना देखील ही लिंक फॉरवर्ड करू शकता तुम्ही. हं? अं, त्यांनाही ऍड करू शकता. इन्फॉर्मेशन नाईट्स आपल्या फ्री असतात आणि नवीन नवीन विषय आपण तिथे घेऊन येतो. असं तुमच्या टाइमला ऑडिट करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही स्वतः कराच. तुम्हाला वाटलं की नाही याच्यामध्ये आमची हेल्प पाहिजे, तर बॉडी रिसेट वर्कशॉप अटेंड केल्यानंतर तुम्हाला आय एम ऑलवेज इन ग्रेट मूड. व्हेरी गुड. ऑडिट करायला आमची हेल्प लागली तर आमची टीम, आम्ही रेडी आहोत. तुम्हाला 299चा प्रोग्राम अटेंड करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं 1-to-1 कन्सल्टेशन असेल, त्याच्यामध्ये आपण तुमच्या टाइमचं ऑडिट करूयात. तुम्हाला त्याच्या अगोदर एक शीट पाठवूयात, ते भरून दिल्यानंतर आपण तुम्हाला हेल्प करूयात. आणखीन तुमच्या टाइमला कसं आपण चांगल्या पद्धतीने युटिलाइज करून 1 तास, आणि हे टाइम ऑडिट कोणाचं होईल, ज्याला 1 तास व्यायामाला वेळ मिळत नाही त्याच्यासाठीच. बाकी आपल्याला ह्याच्यामध्ये काही हेल्प करता येणार नाही. 17, 18, 19 डिसेंबर 2024 नवीन वर्षाची सुरुवात जोरदार करण्या अगोदर ह्यामध्ये आपण खूप सारा कॉन्टेंट मॉडिफाय केलाय. जरी ओल्ड स्टुडंट्स ज्यांनी अटेंड केलाय वर्कशॉप त्यांनी देखील रिपीट अटेंड करा. त्यांना काही रिपीटसाठी पैसे भरायचे नाहीयेत. ठीक आहे. फक्त तुम्हाला मात्र ज्यांना रिपीट अटेंड
ऑलरेडी पे केलेलं आहे त्यांनी शीतल मॅडमला मेसेज करायचा आहे किंवा केतकी मॅडमला मेसेज करायचा आहे की मला रिपीट बॉडी रिसेट वर्कशॉप 17, 18, 19 अटेंड करायचंय. त्याचं ब्रॉडकास्ट लिस्ट बनेल, कुठलाही व्हॉट्सअप ग्रुप बनणार नाहीये, कारण आपण नवीन ग्रुप बनवत नाही. तर फक्त आपले VIP हिलिंग ह्युमन आणि इन्फॉर्मेशन नेट आणि डिझीज रिव्हर्सल असे 3 ग्रुप आहेत. अजून एक आपला ग्रुप आहे 12 वीकचा, तर ते 12 वीक मध्ये जे जे लोक आहेत ते त्या ग्रुपमध्ये आहेत. तर याच्या पलीकडे आपले कुठले ग्रुप नाही आहेत. डिझीज रिव्हर्सल नवीन लोकांसाठी आहे. सो बाकी जर तुम्ही इन्फॉर्मेशन नाईट आणि ह्याच्यावर असाल VIP हिलिंग ह्युमनवर, तर तुम्ही इतर ग्रुप सोडू देखील शकता. जर तुम्हाला त्या ग्रुपमधलं सेशन अटेंड करणं बाकी आहे तरच त्या ग्रुपमध्ये राहा. जसं डिझीज रिव्हर्सल बाकी आहे तर त्या ग्रुपमध्ये राहा. न्यूट्रिशन हबमध्ये तुम्ही आईसाठी खास सेशन अटेंड केलं नाही तरच त्या ग्रुपमध्ये राहा, अन्यथा ते ग्रुप सोडू शकता तुम्ही. ठीक आहे. सो 17, 18, 19 तारखेला हा प्रोग्राम ऑनलाईन होतोय. याच्यामध्ये तुम्हाला 25 टीनेजर्सच्या रेसिपी आहेत, 20 प्रोटीन आणि अजून अशा कॉम्बिनेशनच्या रेसिपी आहेत, 21 ब्रेकफास्टच्या रेसिपी विथ व्हिडिओ आहेत अवेलेबल. 21 रेसिपीचं ई बुकच आपण 499 ला मागे सेल केलेले आहे, 299, 499 या प्राइसला. ते आजचा दिवस फक्त जे बाय करतील, फक्त आजसाठी त्यांना ते त्या कोर्समध्ये मिळणार आहे. सो इमिजिएटली आज बाय करायचं असेल, शीतल मॅडम त्यांचा नंबर पाठवतील तुम्हाला ऍक्सेस, किंवा तुम्ही डायरेक्ट मॅडम ज्यांनी ऍप डाउनलोड केले, सिम्पल मी तुम्हाला सांगतो, ऍप डाउनलोड केलं असेल तर ऍपमधनं बाय करा. ज्यांना ऍपमधनं बाय करायला अडचण येत आहे अशाच लोकांनी गुगल पेला पैसे पाठवा. ठीक आहे. शक्यतो नाही तर ऍपमधनं बाय करा. ओके. सो प्रार्थना अशी करू जणू सगळे काही ईश्वरावर अवलंबून आहे आणि काम असे करू, काम असे करा, सॉरी, प्रार्थना अशी करा जणू सगळे काही ईश्वरावर अवलंबून आहे आणि काम असे करा की सगळे काही तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं तुमच्या वेळेचं तुमच्याच हातात सर्व नियोजन आहे, तुमच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे त्या हिशोबाने आपण कामाला लागूयात आणि दररोजचा 1 तास आपल्या शरीरासाठी काढूयात. तुम्ही सर्वजण इथे आलात, संपूर्ण सेशन पूर्णपणे अटेंड केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि काही प्रश्न असतील, कोणाला काही अनुभव सांगायचे असतील तर त्यासाठी आपण पुढे कंटिन्यू करूयात. अदरवाईज सेशन इज ओव्हर हिअर आणि ज्यांना गडबड आहे ते बाहेर पडू शकतात. थँक्यू.